नमस्कार मित्रांनो. तुम्ही जर UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2026च्या परीक्षेसाठी नियमावलीत ऐतिहासिक बदल केले आहेत. हे बदल नेमके काय आहेत आणि त्याचा परिणाम तुमच्या करिअरवर कसा होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात मोठा बदल म्हणजे जर तुम्ही आधीच IAS किंवा IFS म्हणून कार्यरत असाल तर तुम्हाला 2026ची नागरी सेवा परीक्षा देता येणार नाही. आयोगाचा हा निर्णय वारंवार तेच उमेदवार निवडले जाण्यावर लगाम घालण्यासाठी आहे. तसेच जे उमेदवार आधीच IPS आहेत ते परीक्षा देऊ शकतात, पण पुन्हा IPS हे पद आपल्या पसंतीक्रमात घेऊ शकत नाहीत. त्यांना रँक सुधारून फक्त IAS किंवा इतर सेवेसाठी प्रयत्न करता येईल. दुसरा महत्त्वाचा बदल आहे रँक सुधारण्याबाबत. 2025च्या परीक्षेत ज्यांची निवड झाली आहे त्यांना रँक सुधारण्यासाठी 2026मध्ये फक्त एकदाच संधी मिळेल. 2028 सालापासून असा नियम लागू होईल की जर तुम्हाला पुन्हा परीक्षा द्यायची असेल तर आधीच्या पदाचा राजीनामा देणं बंधनकारक असेल. यामुळे जे उमेदवार दरवर्षी रँक सुधारण्यासाठी जागा अडवतात त्यांना आता विचार करावा लागेल. आता बोलूया अर्जाच्या प्रक्रियेबद्दल. पारदर्शकता वाढवण्यासाठी आता उमेदवारांचे फेस ऑथेंटिकेशन केले जाईल. परीक्षा केंद्रावर जाताना तुमची ओळख पटवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होईल. तसेच फॉर्म भरताना तुमचा लाईव्ह फोटो वेबकॅमद्वारे घेतला जाईल. जुना फोटो चालणार नाही. विशेष म्हणजे एकदा फॉर्म सबमिट केला की तो मागे घेता येणार नाही आणि दुरुस्तीसाठी वेळ दिला जाणार नाही. त्यामुळे फॉर्म अत्यंत सावधगिरीने भरा. मित्रांनो, UPSC आता अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक होत आहे. हे नवीन नियम नवीन उमेदवारांसाठी एक मोठी संधी घेऊन आले आहेत. अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.